नमस्कार. आज आपण हॉटेलसारखी रेस्टॉरंटसारखी दम आलूची रेसिपी बनवत आहोत. त्यासाठी इथे मी 3 टोमॅटो घेतलेले आहेत, बारीक चिरून घ्यायचे. 1 मीडियम आकाराचा कांदा घेतला बारीक चिरून. तसंच 1 इंच अद्रक, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि काही कोथिंबिरीचे देठं घ्यायचे आहेत. आता आपण मसाला परतवून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे तेल गरम केलं, त्यामध्ये 1 चमचा जिरं आणि आपण जे बाकी सगळे जिन्नस घेतलेत कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबिरीच्या देठं आणि टोमॅटो हे सर्व मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचे. लालसर करायचे नाही आहे, ट्रान्सलुसंट होऊ द्यायचे. त्यामध्ये काही खडे मसाले टाकायचे. एक तेजपत्ता टाकायचा आहे, 4 ते 5 लवंग, 4 ते 5 आपण मिरी घेतली आहेत, 1 मसाला वेलचीचे 6 ते 7 दाणे घ्यायचे, 2 हिरव्या वेलच्या टाकायच्या आहेत, 4 ते 5 मेथीचे दाणे टाकायचे. तसंच चक्री फूल असतं ते अर्धं घेतलेलं आहे. आता हे सर्व जिन्नस आहेत ना परतवून घ्यायचे आणि त्यामध्ये आपण भिजवलेले काजू, 7 ते 8 भिजवलेले काजू, 1 इंच दालचिनी, तेजपत्ता आणि 2 मिरच्या घेतल्यात, ड्राय मिरच्या. त्या भिजवून ठेवल्यात 15 ते 20 मिनटासाठी आणि हे सर्व जिन्नस आता व्यवस्थित शिजवून घ्यायचं 10 मिनटासाठी आणि थंड करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. फक्त तेजपत्ता त्याच्यातला काढून ठेवायचा आणि मिक्सरमध्ये हा सर्व मसाला वाटून घ्यायचा आहे. आता आपण इथे तेल गरम केलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकायचं आणि हे बेबी पोटॅटो असतात, म्हणजे बारीक छोट्या आकाराचे बटाटे, त्याला 1 शिट्टी देऊन वाफवून घेतलेत आणि त्याला अशा चिरा द्यायच्या आहेत आणि तेलामध्ये क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. बटाटे तळून झालेले आहेत. तीन चमचे तेल गरम केले, त्यामध्ये पुन्हा साजूक तूप टाकायचं 1 चमचा. 1 चमचा आपण जिरं टाकायचं. जिरं छान तडतडून आलं की त्यामध्ये थोडंसं हिंग, हळद, तिखट आणि सब्जी मसाला टाकायचा आणि आपण जे वाटून घेतलेला मसाला आहे तो टाकून तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे, लो टू मिडियम गॅसवरती. एका बाजूला आपण एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे. तसंच या मसाल्यामध्ये 1 हिरवी मिरची थोडे 2 तुकडे करून स्लिट करून टाकायचे. आता मसाला छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला. तर आता गरम पाणी केलेलं आहे आपण आणि आपण जे बटाटे तळून घेतलेले आहेत ते या मसाल्यामध्ये टाकायचे आणि 2 ते 3 मिनटं परतवून घ्यायचे आणि आवश्यकतेनुसार आपल्याला ग्रेव्ही किती पातळ किंवा घट्टसर हवी आहे त्यानुसार गरम पाणी टाकायचं आणि पुन्हा एकदा भाजी मिक्स करायची. 5 मिनटं मंद गॅसवरती उकळून घ्यायची. त्यामध्ये कसुरी मेथी, कोथिंबीर तसंच चवीनुसार मीठ टाकायचं आणि पुन्हा एकदा ढवळून घ्यायची आणि पुन्हा 10 मिनटं मंद गॅसवरती भाजी शिजवून घ्यायची. तेल सुटेपर्यंत व्यवस्थित शिजून झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये सब्जी मसाला किंवा गरम मसाला टाकायचा आहे चवीनुसार आणि भाजी पुन्हा उकळून घ्यायची 1-2 मिनटं आणि गॅस बंद करून आपण भाजी गरमागरम तंदुरी रोटीसोबत किंवा पराठ्यासोबत तुम्ही सर्व करू शकतात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल नक्की कमेंट करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.